See here, I have shown you. Actually, we have seen the truss while in first year applied mechanics. You have seen the truss at the particular joint where there are all joints are there. We have seen so many members connected each other. That particular joint, the gusset plate is provided. To this gusset plate, there are now you can see here 1, 2, and 3 members are connected to this gusset plate through here horizontal maybe member will be there. या स्केच मध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल मेंबर दिसत नाहीये, पण या हॉरिझॉन्टल मेंबरला ही गसेट प्लेट कनेक्ट केलेली आहे आणि त्या गसेट प्लेटला 1, 2 and 3 these 3 members are connected to this gusset plate. So I will show you again where in the also at the time of solving the problem one or two sketches, whole sketches I will show you, but you have to think about here. For the horizontal member, this gusset plate is connected similar to the similar by this bolt, and again to this gusset plate these 3 members are connected. Okay, now my screen is visible. Yes, sir. Okay. Yes, sir. Yes. Okay. So first advantage is less manpower is required. We have seen less manpower means any unskilled labor can fix the bolt. आपण सगळे करू शकतोय, आपण टेक्निकल आहे, पण कुठलाही अनस्किल लेबर काय करू शकतोय, जर आपल्याला जर होल मॅच झाले 2 एलिमेंटचे, तर काय करू शकतो, तो सिम्पली बोल्ट इन्सर्ट करू शकतो आणि नट टाईट करू शकतो. त्यामुळे लेस मॅन पॉवर इज रिक्वायर्ड. one or two person can easily erect 2 members. That is the advantage. Now second, high strength bolt are much stronger than the rivet. It means than the rivet. Why we are comparing here rivet? Because rivet is the one of the we can see as a bolt. वेल्डेड कनेक्शन डिफरंट आहे आणि रिवेटेड आणि बोल्टेड कनेक्शन डिफरंट आहे. रिवेटेड आणि बोल्टेड कनेक्शन मध्ये तुमचा एक बोल्ट आहे, तो आपण काय करत असतोय, होल मध्ये इन्सर्ट करणार आहे. पण वेल्डेड कनेक्शन मध्ये तशी अरेंजमेंट नाही. आपण काय करणार आहे, सरफेसला आपण वेल्डिंग करत असतो वेल्डेड कनेक्शन मध्ये. म्हणून आपण काय करायला लागलो, इथं स्ट्रेंथ बोल्टचं कंपॅरिझन रिवेट बरोबर करायला लागलो. इफ वी थिंक अबाउट दी rivet and bolt, the bolt have high strength than the rivet also. Okay, now again bolting operation is much faster. Third advantage is bolting operation is much faster. It means what? कारण का सिम्पली आपण काय करू शकतोय, आपल्याला काय करायचंय, जस्ट बोल्ट इन्सर्ट करायचंय, नट टाईट करायचंय, फक्त होल मॅच झाले पाहिजे 2 एलिमेंटचे, एवढंच आहे. 2 एलिमेंटचे होल मॅच झाली की आपण काय करणार, बोल्ट इन्सर्ट करणार आणि नट टाईट केला की मीन्स इट इज व्हेरी फास्टली. जर याचं कंपॅरिझन आपण रिवेट आणि वेल्डेडला केलं तर रिवेटने काय करणार आहे, तुम्ही रिवेट इन्सर्ट करणार, त्यानंतर काय करणार, बॉटमला एक हॅमर पकडणार, टॉपला एक हॅमर पकडणार, हॅमरिंग करणार आणि बॉटमला काय करणार, तुम्ही हेड प्रोव्हाइड करणार. म्हणजे ही प्रोसेस कशी आहे, रिवेटची पण लेंदी आहे. ॲज वी कम्पेअर विथ दी वेल्डेड प्रोसेस. वेल्डेड मध्ये पण कसं आहे, ज्यावेळी तुम्ही वेल्डिंग करायला जाणार त्यावेळी तुमची मशिनरी, स्किल लेबर, त्यानंतर दोन्ही मेंबर आहेत ते पोझिशन मध्ये पाहिजेत. जर चुकीच्या पोझिशन मध्ये असतील तर एकदा वेल्डिंग झालं की, वेल्डिंग हे कसलं कनेक्शन आहे, रिजिड कनेक्शन आहे. वेल्डिंग हे रिजिड कनेक्शन आहे. एकदा झालं किंवा तुमच्याकडून जर करताना जर प्रॉपर तुम्ही प्रिकॉशन नाही घेतली तर ज्या पद्धतीने तुम्ही वेल्डिंग केलंय त्या पद्धतीनेच तो मेंबरची पोझिशन फिक्स राहणार आहे. सो the bolting operation is much faster than the other 2 connections. So it is very fast connection. Easily we can insert the bolt and tight the nut. Okay, now again number 4 advantage is bolting operation is very silent in contrast to hammering noise in riveting. As I told you, रिवेटिंग काय रिवेटिंग कनेक्शन करताना काय करायला लागतं, आपल्याला रिवेट इन्सर्ट करावा लागतोय बोल्टिंग सारखा आणि त्याला बॉटमला एक हॅमर पकडून टॉपला हॅमर पकडून बॉटमच्या हॅमरला तुम्हाला काय करायला लागतंय, हॅमरिंग करावं लागतंय. त्यावेळी बॉटमला काय होतं, तुमचा
बॉटमचा हेड तयार होतोय. मग ज्यावेळी बॉटमचा हेड तयार होईल म्हणजे ही हॅमरिंग प्रोसिजर इज नथिंग बट काय होतंय या ठिकाणी कंडिशन काय होते म्हणजे व्हायब्रेशन्स येणार, बरेच डिस्टर्बन्स आहे तुम्हाला रिवेटिंग कनेक्शन करताना. सो बोल्टिंग ऑपरेशन इज व्हेरी सायलेंट. Simply we have to insert the bolt into hole and tight the nut. That is the simple operation. So bolted connection is again very great connection. Then number fifth advantage, bolting is a cold process, no risk of fire. Now if we think about this advantage, cold process, no risk of fire, it means while welding you are welding to the two element, at that time there may be chance of fire. Okay. And if we think about the our bolted connection, simply there is no any connect disturbance of fire, or we have to simply tie the nut to the bolt. That procedure is only, so there is no any fire. Okay. Now again next advantage is bolt can be removed, replaced or retightened easily. What written here? The bolt can be removed, replaced and retightened easily. This is the most and great advantage of bolted connection is at any time we can remove the bolt, replace anywhere or retighten easily. If we have done welded connection, we can remove a welded connection. आपण ते वेल्डेड कनेक्शन रिमूव्ह करू शकत नाही, डायरेक्ट ते तोडायलाच लागणार दोन्ही मेंबर त्या जॉईंट मधून. त्यावेळी पण जर आपण बोल्ट रिमूव्ह केला तर काय इफेक्ट होणार आहे का? फक्त आपल्याला लगेच दुसरा बोल्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावा लागेल जर वरून लोड येत असेल तर. म्हणजे आपण एखादा बोल्ट जर तुटला तर आपण त्या ठिकाणी तो बोल्ट इझिली रिमूव्ह करू शकतो आणि दुसरा बोल्ट त्या ठिकाणी रिप्लेस करू शकतो आणि रिटाईट करू शकतो. दॅट इज द again one of the great advantage of this bolted connection. So what are the advantages of bolted connection? Less manpower is required, high strength bolts are there, then the connection is very fastly. Again bolting connection is a very silent connection. There is no any noise and disturbance of vibrations to other structure. Again there is no risk of fire. Then bolt can be removed, replaced and retied easily. These are the, so simple we can remember this. Less manpower, easily erect, then speedy construction, no risk of fire, easily dismantle, means remove, replace and retighten. Okay, so these are the 5 to 6 advantage of bolted connection. Okay, now if advantages are there, there may be some of the disadvantage also there. So you can see here, the first disadvantage of bolt connection is bolted connection have lesser strength in axial tension. Axial tension, as the net area at the root of the thread is less. While preparing the bolt, we have provided threads to the bolts. Are you getting? जेव्हा आपण बोल्ट तयार करतोय त्यावेळी त्याला बोल्टच्या लेंथ मध्ये अर्ध्या एरियामध्ये काय असणार आहे? थ्रेड आहे. मग थ्रेड म्हणजे आपण काय केलंय? त्या बोल्टचा एरिया रिडक्शन केलेला आहे. मग ज्यावेळी आपण जर टेन्साईल फोर्स जर अप्लाय केला टॉप हेडला आणि जर बॉटमला पकडून जर बोल्ट वरती टेन्साईल फोर्स अप्लाय केला तर काय होतंय? जो काय थ्रेडेड एरिया आहे त्या थ्रेडेड एरिया मधून टेन्साईल फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे? तुमचा बोल्ट तुटून जाणार आहे. म्हणजे द बोल्टेड कनेक्शन हा लेसर स्ट्रेंथ इन ऍक्सियल टेन्शन. टेन्शन मध्ये त्याची स्ट्रेंथ खूप कमी आहे. दॅट इज वन ऑफ द डिसएडवांटेज ऑफ बोल्ट कनेक्शन इन टेन्शन बिकॉज ऑफ द threads provided to the bolt. Okay, now second disadvantage is under vibratory loads the strength is reduced if the connections get loosened. So this is again one of the most important disadvantages. If the vibration load is coming on the structure, if the earthquake is there, due to this earthquake vibrations are there. When vibrations are there, there may be chance of lose the nut from the bolt. Are you getting? You have seen
आपली एखादी टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, आपण इतकी एखाद्या रफ सरफेसवरून जर चालवली तर आपल्याला त्याच्या कुठं नट वगैरे लूज झालेले आपल्याला दिसतात. सेम दॅट इज दी with the our bolted connection. Means due to vibrations or due to impact load, there may be losing the nut. That process maybe takes place, and if the lose the nut from the bolt, there may be slippage may be there, and the strength of this bolt is reduced. जर एक नट लूज झाला तर जो मध्ये फिक्स केलेला मेंबर आहे तो लूज होणार, म्हणजे त्याची स्ट्रेंथ लेस होणार. सो ड्यू टू vibratory load, there may be a reduction of the strength. That is one of the disadvantage of bolted connection. Now then third, unfinished bolt have lesser strength because of non-uniform diameter. It means the diameter of the bolt not same throughout the length. You have seen आपण काय केलंय, निम्म्यापर्यंत आपला डायमीटर कॉन्स्टंट आहे, निम्म्यापासून काय केलंय आपण थ्रेड प्रोव्हाइड केले. थ्रेड प्रोव्हाइड केले म्हणजे थ्रू आउट दी डेप्थ किंवा थ्रू आउट दी लेंथ आपला जो डायमीटर आहे तो काय आहे, कॉन्स्टंट नाहीये. सो ड्यू टू दिस नॉन युनिफॉर्म डायमीटर देयर मे बी अ रिडक्शन ऑफ स्ट्रेंथ विल बी देयर. सो दॅट इज वन ऑफ दी डिसएडवांटेज. What is this disadvantage? Non-uniform diameter throughout the length is there, due to that lesser strength is the one of the disadvantage. And last disadvantage is the architectural look. It means you have seen rivet also, you have seen in last before 2-3 slide, you have seen rivet and you have seen welded connection also. As compared to these two connection, the architectural looks of this bolted connection is very bad. You cannot say bad, because this is a very important and good connection. Generally we can use easily and fastly. So as compared to these two, the architectural look of this bolted connection is bad. So that this is the disadvantage of architectural look. So there are these four disadvantages are there. So first disadvantage is weak in axial tension. The bolt may be weak in tension. Then second disadvantage is due to vibratory load, there may be reduction of strength due to loose connection. Again, third disadvantage is non-uniform diameter. Due to non-uniform diameter, there may be a reduction of the strength of the bolt. And the fourth disadvantage is architectural look. The architectural look is nothing but the as compared to other connection, there may be less architectural view. Means aesthetic view is not good as compared to other. Okay, this is the related to advantage and disadvantage of bolted connection. So you have while I am dictating, you have to write in shortly. So disadvantage, weak in tension, like that. Again, one of disadvantage, reduction of strength due to loose connection. So like way you have to write in your notebook. Now we have seen the bolted connection, advantage and disadvantage of bolted connection. Now various types of bolt we are using for the structure. So which types of bolts we are using for the structure? So there are two types of bolts are available in market, and for that the preparation of that bolt, the procedure or codal provisions are given in the this IS code. So first type of bolts we are using, that unfinished bolt or black bolt or C grade bolt. So we are given name in the IS 1363/2002. The bolts are unfinished bolt, or we can call it as a black bolt, or we can call it as a C grade bolt. Now, and second type of bolt is the high strength friction grip bolts. So for that, IS 3757/1985 and IS 4000/1992, these two codes for these two types of bolts are given. And with these two codes, the making procedure of these two particular bolts are given. Means for particular diameter, what is strength, what are the materials used, that all the procedure given in these two IS code for these two bolted two bolts types of bolts.
Now first is the black bolt, means unfinished bolt. Unfinished bolt or black bolt. So black bolt is the it is the most common type of bearing bolt in a clearance hole after referred to as an ordinary bolt. Generally this type of bolt we are using in market nowadays. जनरली आपण या टाइपचे बोल्ट आपण मार्केटमध्ये यूज करतो. ओके, आणि त्याला त्याला आपण बेरिंग बोल्ट हे असं म्हणतो, कारण का बेरिंग्स shear and bear, two types of loads coming on the bolts. If the bolt is inserted or connected, then two types of load coming on the bolts are shearing and bearing loads. So that we will learn what is shearing and bearing, that we will learn in again next 2-3 slide. But the black bolt is generally common bolt nowadays we are using. Again here written again, they are the popular since they are economical. का आपण यूज करतोय ब्लॅक बोल्ट, कारण का इकॉनॉमिकल आहेत ते. दॅट्स वाय वी आर युझिंग दी ब्लॅक बोल्ट्स. अगेन द फोर्स ट्रान्सफर mechanism under shear is shown in figure. Next slide we will see how the force is transmitted by the bolt that we see. See, this is very important. If we connect or if we use bolt for the connection, then how the mechanism is there. See, this is the one of the plate. See my cursor, this is the plate and this is the second plate. These two plates we have to connect by means of this bolt. We have to connect these two plates with the with means of this bolt. Now this plate, the force coming on this plate in this direction and force coming on this second plate on this direction. So the force coming opposite direction. So and we have to fix these two plates at a one distance. Means now here this is the area where the bolt inserted and this is again this is the area where bolt inserted. म्हणजे आपण काय केलं इथं, ही प्लेट आणि ही प्लेट दाखवताना आता सेपरेट दाखवले, पण हा जो बोल्ट आहे तो काय करायचा आहे याच्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. ज्यावेळी हा बोल्ट या दोन प्लेट मध्ये, त्या प्लेटला होल असतील, त्या होल मधून ज्यावेळी आपण इन्सर्ट करणार, हा बोल्ट या दोन होल मधून ज्यावेळी इन्सर्ट करणार त्यावेळी काय होणार आहे, तर हा बोल्ट जो आहे तो या डेप्थला या प्लेटमध्ये असणार आहे आणि या डेप्थला या प्लेटमध्ये असणार आहे. मग काय होणार आहे, तर या एरियावरती हा बेरिंग स्ट्रेस ऍक्ट होणार आहे. दिस इज द बेरिंग स्ट्रेस. म्हणजे हा जो एरिया दिसतोय, इथं दोन आरो दिसतात आणि इथं दोन आरो दिसतात, तर इथं या बाजूला इकडून का दाखवलाय, तर याची डायरेक्शन कुठे आहे, या बाजूला. टेन्साइल फोर्स या बाजूला जातो, याचा टेन्साइल फोर्स या बाजूला जातो. म्हणजे ही प्लेट इकडे ओढणार आहे, ही प्लेट इकडे ओढणार आहे आणि बोल्ट तुमचा कुठे असणार आहे, सेंटरला असणार आहे. त्यावेळी या एवढ्या एरियावरती काय होते, तुमची बेरिंग स्ट्रेस येते. तसंच या बाजूला या एरियावरती बेरिंग स्ट्रेस येते. सो जर इथं बेरिंग स्ट्रेस येत असेल आणि या ठिकाणी बेरिंग स्ट्रेस येत असेल आणि जर हा बोल्ट फेल होणार असेल, तर तो बोल्ट कुठून फेल होणार, तर दिस एक्स ही जी लाईन दाखवली, या लाईन मधून, या सरफेस मधून तुमचा बोल्ट फेल होणार, म्हणजे कट होऊन जाणार. म्हणजे ही प्लेट, हा जो पार्ट आहे तो बोल्टचा इकडे जाणार, हा पार्ट, या प्लेटचा हा पार्ट एवढ्या बोल्टला घेऊन इकडे जाणार आणि ही प्लेट आहे ते, हा उरलेला पार्ट आहे तो या बाजूला घेऊन जाणार. म्हणजे या सरफेस मधून काय होणार आहे, तुमचा फेल्युअर होणार आहे. सो यू कॅन सी हिअर द बोल्ट शियर ट्रान्सफर मेकॅनिझम. बोल्ट शियर ट्रान्सफर मेकॅनिझम इट मीन्स हे दोन जे टी लोड दिसत आहेत ते काय करतायत, त्या पर्टिक्युलर प्लेट वरती येणारे लोड आहेत आणि या पर्टिक्युलर ह्या दोन प्लेट आपण काय करणार आहे, या बोल्टनी या दोघांना कनेक्ट करणार आहे. मग आता ज्यावेळी या आणि या प्लेट वरती लोड येत जाईल त्यावेळी बेरिंग प्रेशर किंवा बेरिंग स्ट्रेस या एरियावरती येणार आहे आणि जर ती एक्सीड झाली, जेवढ्याला आपण डिझाईन केला तो बोल्ट त्याच्यापेक्षा जर एक्सीड झाली, तर काय होणार आहे, आपला बोल्ट या सरफेस मधून शियर फेल्युअर मध्ये कट होणार आहे. दॅट इज दी शियर फेल्युअर. म्हणजे शियर फेल्युअर म्हणजे सरफेस मधून फेल्युअर होत असेल तर. आता जर तुम्ही आरसी स्ट्रक्चर बघितलं, व्हर्टिकल कॉलम असतो, त्याला बीम कनेक्ट असते, बीम वरती स्लॅब असतो. मग स्लॅबचा आणि बीमचा लोड आहे. बीम काय करते, खाली दाबायचा, तो कॉलम वरती लोड ट्रान्सफर करायचा प्रयत्न करते, पण कॉलम काय करत असतो, रिॲक्शन देत असतो.
बरोबर, त्या बीमला रिॲक्शन द्यायचं म्हणजे व्हर्टिकली अपोज करत असतो आणि बीम खाली. ते जे जॉईंट मधलं फेल्युअर आहे त्याला आपण काय म्हणतो, शियर फेल्युअर. आणि जॉईंटचं फेल्युअर हे शियर फेल्युअर असतं. आणि ते फेल्युअर कसं होणार आहे म्हणजे या आणि या प्लेटच्या फेस मधून होणार आहे. आणि ती फेस म्हणजे ही एक्स, या फेस मधून जे फेल्युअर होणार आहे दॅट इज नथिंग बट दी शियर फेल्युअर ऑफ दी बोल्ट. अँड दॅट मेकॅनिझम कॉल्ड ॲज, म्हणजेच फोर्स ट्रान्सफर करत असतो बोल्ट वरती. ही प्लेट आणि ही प्लेट काय करणार आहे, अपोजिट फोर्स ट्रान्सफर करणार. कशावरती, या बोल्ट वरती. आणि तो जर एक्सिड झाला, बोल्टच्या स्ट्रेंथच्या कॅपॅसिटीपेक्षा जर एक्सिड झाला तर देअर मे बी फेल्युअर ड्यू टू शियर. आर यू गेटिंग नाव? So this is the bolt shear transfer mechanism. Now, what is the disadvantage of this bolt shear transfer mechanism in black bolt? So bearing type of bolted connection is that the element undergo some slip even under small shear before being able to transfer force by bearing. Means what? ज्यावेळी बोल्ट वरती लोड अप्लाय होत असतो, या दोन प्लेट काय करणार आहेत, अपोजिट डायरेक्शनला ओढणार आहेत. आणि बोल्ट वरती मग तुमच्या शियर फोर्स येणार आहे. ज्यावेळी बोल्ट वरती शियर फोर्स येणार त्यावेळी काय होणार आहे, तुमचा नट लूज व्हायचा प्रयत्न करणार आहे. कारण का लोड आल्यामुळे तुमचं अनइव्हन लोड येणार, त्यामुळं नट ज्यावेळी लूज होणार आणि त्यामुळे स्लिपेज होण्याचे चान्सेस असतात. स्लिपेज होऊन तुमचा नट पूर्णपणे स्लिप होऊन किंवा निघून पडू शकतो. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ दिस ब्लॅक बोल्ट. सो हियर वी आर, आपण पाहतोय काय, ब्लॅक बोल्ट पाहतोय. आणि ब्लॅक बोल्टचं मेकॅनिझम कसं, शियर फोर्स ट्रान्सफर करायचं तर या पद्धतीनं आहे. आणि ते मग त्यावेळी काय होणार आहे, स्लिप होऊ शकतो हा ब्लॅक बोल्ट. दॅट इज दी डिसएडव्हान्टेज. वन ऑफ द डिसएडव्हान्टेज इज स्लिपेज व्हाईल taking the load. Okay, now so this is a very important table given in IS code. So I have written in my notes. So generally in market, so various grades of bolts are available. So here column number 1, grade oblique classification of bolt. म्हणजे कुठल्या टाइपचा बोल्ट ग्रेड, या ग्रेडचे बोल्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याची यील्ड स्ट्रेस किती, त्याची अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेस काय, आणि त्याचं पर्सेंटेज इलॉंगेशन काय. दॅट टेबल गिवन इन IS कोड. नाउ in market 3.6 grade bolt is available. For this 3.6 grade bolt, yield stress Fy 180 MPa is available, or not available, त्याची यील्ड स्ट्रेस ही 180 असते 3.6 ग्रेडची. कारण का हे मार्केटमध्ये स्टँडर्ड तुमच्या फॅब्रिकेशन इंडस्ट्रीमध्ये तयार केले जातात ग्रेड वरती. मग आता 3.6 ग्रेड, त्याची जी यील्ड स्ट्रेस आहे ते 180 न्यूटन पर mm स्क्वेअर, आणि त्याची अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ आहे FUB. FUB नथिंग बट, FU इज नथिंग बट अल्टिमेट लोड, and B is nothing but ultimate tensile strength of bolt. B is nothing but bolt. आणि आपण फर्स्ट युनिट मध्ये पाहिलं FU ultimate strength, and here FUB is nothing but ultimate strength of bolt. So for 3.6 grade, ultimate strength of bolt is 330 Newton per mm square, and percentage elongation, minimum percentage elongation in mm is 25 mm. Are you getting? So similarly, 3.6 grade, 4.6 grade, 4.8 grade, 5.6, 5.8, 6.8, 8.8, 9.8, 10.9, and 12.9. So these, as per this grade, the bolts are available in market. आपल्याला याच्यातला एक कोणताही एक ग्रेड आपल्याला चूज करायचा ऍज अ डिझायनर. तुम्ही आणि मी, आपण डिझायनर आहे, आपल्याला कोणीतरी विचारेल की आम्हाला असं असं स्टील स्ट्रक्चर डिझाईन करून पाहिजे, एखादं इंडस्ट्रियल शेड, मग ते तुमच्या कोल्ड स्टोरेज साठी असेल किंवा एखाद्याला छोटी इंडस्ट्री करायची असेल, तर त्या केसमध्ये जेव्हा आपण बोल्ट किंवा जे इंडस्ट्रियल शेड डिझाईन करणार, युनिट नंबर 7 मध्ये आपण इंडस्ट्रियल शेड डिझाईन करणार आहे, तर ती इंडस्ट्रियल शेड जर डिझाईन करायची असेल तर तुम्हाला यातला कुठलाही ग्रेडचा बोल्ट यूज करावा लागेल की जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कोणतरी एखादा तुमच्यातला म्हणेल तर इथं दिलेलं नाहीये 3.6, मी वापरतो की 14.8चा, पण 14.8चा मार्केटमध्ये अवेलेबलच नाही, तर तुम्ही कुठून वापरणार.
तुम्हाला मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत, नाहीतर 14.8चा मार्केट मधला अवेलेबल करायला तो ज्याला तुम्ही डिझाईन करून दिलाय तो आणि कॉन्ट्रॅक्टर जरी 4 वर्ष जरी फिरत बसले 14.8चा बोल्ट शोधायला तर त्यांना मार्केटमध्ये मिळणार नाही. सो यू हॅव टू सी दिस पेज while designing which types of grade of bolts are available in market. So generally 4.6, 4.8 and 5.6, 5.8, these 4 grades bolts generally we are using. 4.6, 4.8, 5.6 आणि 5.6 हे बोल्ट आपण जनरली मार्केटमध्ये यूज करतो. म्हणजे तुम्हाला जरी आता क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन मध्ये दिलं नसेल कोणत्या ग्रेडचा बोल्ट यूज करायचा, सो यू हॅव टू चूज 4.6, 4.8, 5.6 and 5.8 यातला कुठला पण एक घ्यायचा. सो फॉर दॅट the yield stress is 240 and the ultimate strength is 400. So now you write down this table. This is very important while designing. So I will take 1 minute break or 2 minute break. You have to write fast. Write down this table. If properly visible, write down. This is a not theoretical subject. Dear my friend, please take care. This is very important subject. While teaching in class, I am spending much time. I am taking 70 to 75 lectures for this particular subject. Then you are getting or understanding. So please take care, and whatever I am saying from this chapter onwards, we have to write everything in our notebook. Without notebook, you will not understand. So write down this. जर कोण म्हणत असेल की नाही लिहिले तर चालेल तसं करू नका. प्लीज राईट डाऊन. Grade of bolt, yield stress, ultimate stress, and percentage elongation. And while solving the problems, that FU value, FUB, this value we have to use in the formulas. Means if we use the 4.6 grade volt, the FU 400 Newton per mm square is the ultimate strength. So this strength we have to use in formula while calculation. So that I am telling you, please write down this. Write down fast. If over, reply me. Yes, good, completed. Okay. Now, next type of bolt is the high strength friction grip bolt. HSFG, high strength friction grip bolt. So in this bolted joint, the high strength of bolts are pre-tensions against the plate to be bolted together, so that the contact pressure is developed between the plate being jointed. It means the
strength of this particular bolt, high strength friction grip bolt, the strength of this particular bolt is pre-tension. ज्यावेळी बोल्ट तयार केला गेलेला असतो त्याच वेळी म्हणजे त्याच्यामध्ये थोडस हे अवेलेबल अलावेबल असतात. काय अलावेबल असतं तर प्रेशर जो काय आहे तो कमी जास्त जो प्रेशर होणार आहे तो अलावेबल असतो. ह्याची कॉस्ट खूप जास्त आहे. आपण हे बोल्ट वापरत नाही कारण का या कनेक्शन मुळेच जर हे बोल्ट वापरले आपण कनेक्शनला तर स्ट्रक्चरची कॉस्ट जर तुमची 2, 3, 4 स्टोर बिल्डिंग असेल तर खूप कॉस्टली बिल्डिंग होईल. सो जनरली दिस स्ट्रेंथ ऑफ बोल्ट वी आर नॉट युझिंग, बट some of the advantages are there, but disadvantage also there. So so this bolt is very high strength as compared to black bolt, but we generally we are what we can say, we are using nowadays black bolts also. Again, when the external shear force is applied, when the external shear force is applied on the friction grip bolt, so the resistance to be slip between the plate and prevent there may be their relative slip, means here the resistance is avoided, the slippage is avoided in this high strength friction grip, means at the time of where the bolts slippage of nut and bolt is there, that avoided in the high strength friction bolts. Okay, so this is very strength, high strength bolt is there, but the cost is as compared to the earlier bolt is very high, so we are not using this high strength friction bolts. In our problem there may be, they can say in the problem statement use HS bolt, but we are using generally black bolt. Okay, this is the high strength grip bolt. Again here the bolt shear mechanism in the high strength friction bolt connection. See here what we have seen in the last year, last type of bolt, the the shear force is coming on the bolt surface or bolt face. Here the force is, the shear force or other pressure is coming on the plate also, means the bolt is not permitting the slippage. म्हणजे हा बोल्ट आहे तो काय होतोय, स्लिपेज अलाउच करत नाही. ब्लॅक बोल्ट मध्ये काय स्लिपेज अलाउ होत होतं, म्हणजे नट लूज होण्याचे वगैरे चान्सेस ब्लॅक बोल्ट मध्ये होते, पण या बोल्ट मध्ये स्लिपेज अलाउड नाही. हाय स्ट्रेंथ फ्रिक्शन बोल्ट आहे, म्हणजे फ्रिक्शन पण अवॉइड केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय, याच्यामधला जो शिअर फोर्स आहे तो ट्रान्सफर कुठं होतोय, प्लेट वरती होतोय. बघा हे होल्स आहेत, हा एक होल आहे आणि हा एक होल आहे प्लेटला, आणि याच्यामध्ये आपण हा बोल्ट इन्सर्ट केलाय. हा बोल्ट काय करतोय, स्लिपेज होऊच देत नाही. सो दॅट व्हॉट हॅपन, the pressure or force transmitted to the plates, on the plates. The difference between black bolt and HYSF bolt या दोन मध्ये शिअर फोर्स कसा ट्रान्सफर होतोय बघा. पहिल्या याच्यामध्ये शिअर फोर्स हा बोल्ट वरती ट्रान्सफर होत होता इथे, पण इथं काय होतंय, बोल्ट हा स्लिपेज अलाउच करत नाही. सो द शिअर फोर्स कुठे ट्रान्सफर होतोय, तुमच्या प्लेट वरती ट्रान्सफर होतोय. म्हणजे इथं फेल्युअर होताना प्लेटचं होतंय अगोदर बोल्टच्या ऐवजी, त्या ठिकाणी काय होतंय, शिअर फेल्युअर बोल्टचं होतंय. ओके, so this is the shear transfer mechanism in two types of bolts. So here the disadvantage is the high strength friction grip bolt are expensive both from material and installation point of view. They require skill, labor and effective supervision. See, these are the very good quality of bolts, so that we have to require skill, labors and effective supervision. And again here the high expensive material and installation is required. So either this bolt is very good for the connection purpose, but the cost is very high, so that we are using the black bolt for the connection also. This also we can use. ज्यांच्याकडे काय म्हणतो आपण, पैसे असतील तर आपण काही करू शकतो त्या पद्धतीनं. जर तुम्हाला कॉस्टचा जर मॅटर जर कन्सिडर करायचा नसेल
some of the industrial persons have no problem, but they have good quality construction works. In that case, we can use this high strength friction bolts are there. And if we have to minimize the cost, but we have to our quality of our quality of structure we have to improve. In that case, we can use black bolt also. So this black bolt and HSFD, these are the two bolts we are using for the connection in the connection as a bolted connection. Are you getting? So this is the shear transfer mechanism of the this bolt. So next part of the our this bolted connection is types of bolted joints. So there are two types of bolted joints are there: lap joint and butt joint. So write down types of bolted joint. So first joint is the lap joint and second joint is the butt joint. This is the very important part of this chapter. Okay, so first is the lap joint. How the lap joint is takes place and how the butt joint is takes place. See, the lap joint is nothing but the two plates or two member placed the one above. You can see this picture. You can see this picture. Two plates placed the one above and the bolt is inserted by making the hole. That is the lap joint. Here single bolted lap joint is there and here double bolted lap joint is there. So here two plates, these are the two plates. This is shown in plan. These above sketches are shown in plan and these two sketches shown in the side elevation. Okay. Wait.